ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 17 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज मालिकेमध्ये महाथरार रंगलाय. आजचा एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. लई जबरदस्त एपिसोड दाखवलाय आजचा. सुरुवातीला आपण बघतोय प्रतापराव अर्जुनला चिडवत असतात. काय रे अर्जुन, तू हे सगळं एकटं करतोयस का कल्पना आणि विमल तुला मदत करताय? अर्जुन काही सांगणार तेवढ्यात अस्मिता म्हणते, ओ डॅड, असे प्रश्न विचारायचे नसतात, आळीमिळी गुपचिळी असतं ते. प्रतापराव लागतात हसायला. आता अर्जुन म्हणतोय, नाही ग अस्मिताई, असं काही नाहीये. 80% स्वयंपाक मी करतोय आता. 100% कामं घरातली सगळी जमतात मला. कल्पनाताई म्हणतात स्वयंपाक तर तसा मी, विमल आणि सायली आम्ही तिघी मिळून करतोच. तेवढ्यात प्रिया तिथेच असते बरं का, दाराजवळ. प्रियाला येतो साक्षीचा फोन. साक्षी फोन केल्या केल्या म्हणते, प्रिया, तुला रात्री दार उघडं ठेवायला सांगितलं, लक्षात आहे ना? प्रिया विचारते, अगं साक्षी, पण कशासाठी? साक्षी तिला म्हणते, का कशासाठी ते विचारायचं नाही. प्रिया म्हणते, अगं तू येणार आहेस स्वतः का आणखीन कोणाला पाठवणार आहेस साक्षी? साक्षी म्हणते, मीच येणार आहे स्वतः, पण का कशासाठी हे मला तुला सांगायची गरज वाटत नाहीये. प्रिया म्हणते, अगं पण का? तेवढ्या सायली हिच्या खांद्यावर हात ठेवते बरं का प्रियाच्या. प्रिया दचकते आणि फोन कट करते पटकन. आता बघा सायली म्हणते, काय ग प्रिया, झोपायचं नाहीये का? एरवी जेवल्या जेवल्या खोलीत पळत असतेस, आता इथेच फेऱ्या मारतीयस प्रिया? प्रिया सायलीला उत्तर देते, ते जरा मला ऍसिडिटी झाल्यासारखं वाटतंय ना, म्हणून फेऱ्या मारतीये. कल्पनाताई म्हणतात, अगं बाई, तुझा नवरा डॉक्टर आहे, विसरलीस का? प्रिया म्हणते, विसरीन कशाला आई, पण छोट्या छोट्या कारणासाठी औषध घ्यायला नको वाटतं मला, म्हणून नाही घेतलं औषध. अस्मिता म्हणते, मग कशाला आज त्याच्याकडे गेली होतीस आणि घशासाठी गोळ्या घेतल्यास? हवं तसं राहू द्यायचा असता तो घसा. 4 दिवस आमच्याही डोक्याला शांतता मिळाली असती. प्रिया काही बोलणार तेवढ्यात अस्मिता म्हणते, बाई तुझ्या फेऱ्या चालू दे, मी चालले झोपायला. अस्मिता म्हणते, चला गुड नाईट. अस्मिता गेली आराम करायला बरं का. आता बघा काय होतं पुढे. बाप रे, खूप जबरदस्त दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो. आणि CCTV कॅमेरे लावलेत बरं का सुभेदारांनी फायनली. प्रतापराव म्हणतात, चल कल्पना, आपण पण जाऊयात आता आराम करायला. अर्जुन म्हणतो, चल सायली, मला पण झोप आली आहे. आता प्रत्येक जण आपापल्या खोलीत निघून गेलाय. प्रिया अजून काही जात नसते बरं का तिथून. सायली म्हणते, काय ग प्रिया, अजूनही जायचं नाही तुला झोपायला? जास्ती जागू नकोस, नाहीतर तुझी ऍसिडिटी अजून वाढेल. आता सायली जाणार तेवढ्यात प्रिया काहीतरी मनाशी विचार करते, हे सायलीला कळतं. सायली तिच्याकडे बघत असते बरं का. प्रिया विचार करते, अरे यार, मी खोलीत गेले नाही ना तर ही सायली पुन्हा शंका घेईल माझ्यावर. या साक्षीच्या डोक्यात काय चाललंय कोणास ठाऊक. या बापलेकीचं काय चालतंय ना, काही कळत नाही. हे बापलेक ना माझ्या डोक्याला ताप झालेत, असं मनातल्या मनात विचार करते. आणि आता म्हणते सायलीला, जाते. आता ते जे दार आहे ना ते तिला उघडं ठेवता आलं नाहीये सायलीमुळे, कारण सायली बारीक लक्ष ठेवून आहे ना हिच्यावर प्रत्येक वेळेला. सायलीला तशी काही शंका नाही आली आज, पण तरी सुद्धा. प्रिया आता निघून जाते खोलीत. अर्जुन सायली पण त्यांच्या बेडरूम मध्ये चालले जातात. प्रियाला काही दार उघडं ठेवता येत नाही. आता अर्जुन म्हणत असतो, सायलीला झोप नाही यार बायको, काय विचार करत बसलीयस? कामाचा विचार करतेस का? बघ जरा किती वाजलेत, झोप झोप. सायली म्हणते, अहो आज ना त्या साईटवर तो रमेश भेटायला हवा होता, तो तिथे राहत नसेल तर? अर्जुन म्हणतो, सायली, इन्स्पेक्टर सावंतांनी पत्ता शोधलाय ना त्याचा, शिफ्ट झालाच असेल तो, तर अलीकडेच झाला असेल शिफ्ट. आपण ना उद्या बघूयात, पुन्हा तिथे जाऊन चौकशी करू. आता झोप ग तू, खूप उशीर झालाय. अरे आज ना प्रेक्षकांनो खरंच जबरदस्त दाखवलाय. आज तो रमेश पण पकडला गेलाय. सायली आता ते स्केच बघून विचार करायला लागते, हा चेहरा मी आज बघितलं असं मला का वाटतंय? आणि अचानक सायलीला आठवतं की साईटवरती आपल्याला टक्कर मारून गेला तो हाच माणूस होता. सायली आता अचानक ते आठवते आणि म्हणते, अहो हा तोच माणूस आहे. आणि चैतन्याला फोन करते, हॅलो हॅलो चैतन्य भाऊजी. अर्जुन म्हणतो, अगं ए सायली, अगं काय झालं? सायली म्हणते, अहो हा तोच माणूस आहे. चैतन्याला कॉल करून ती कळवते, भाऊजी आपण साईटवर उद्या पुन्हा जाऊयात, मला लक्षात आलंय तो माणूस तिथेच आहे साईटवर. आता अर्जुन तिला विचारतो, सायली काय झालं ग? सायली म्हणते, अहो आम्ही त्या साईटवर गेलो होतो ना, तुम्ही मला व्हिडिओ कॉल केला होता, आम्ही फोनवर बोलत होते तुमच्याशी, तेव्हा एका माणसाचा चुकून मला धक्का लागला. फोनवर बोलायच्या नादात तेव्हा लक्ष नाही गेलं, पण आत्ता कळतंय, अहो हाच तो माणूस होता, रमेश. अर्जुन म्हणतो, सायली हे बघ तू खरी वकील नाहीयेस हे लक्षात ठेव. आपलं चॅलेंज वगैरे हे सगळं ठीक आहे, पण सायली तू कुठलीच रिस्क नाही घ्यायची. सायली म्हणते, अहो तिथे ऑफिसमध्ये जाऊन फक्त चौकशी करायची आहे, त्यात कसली आली आहे रिस्क? अर्जुन म्हणतो, नाही पण अजिबात नाही, तू एकटीने जायचं नाहीयेस.
आणि तसं पण मी सोबत येणार, सायली पण अर्जुनला मदत करतेच ना. सायली म्हणते बरं, जाऊयात आपण, माझी खात्री आहे उद्या ना आपल्याला नक्की काहीतरी कळेल. तो एकतर त्या साईटवर नोकरी तरी करत असेल, नाहीतर त्याच्या ओळखीचं तरी कोणी तिथे असेल. अर्जुनही आता एक्झॅक्टली तेच म्हणतो सायलीला. आता या दोघांचा सीन झाल्यावर प्रेक्षकांनो आता डोळ्याची पापणी पण लावू नका, असला खतरनाक सीन दाखवलाय. आता प्रियाला काही झोप येत नसते, कारण साक्षीने तिला दार उघडं ठेवायला सांगितलंय. प्रिया आता इकडच्या कानाहून तिकडे असं कुशीवर वळत असते. अश्विनही जरा अर्धवटच झोपेते. प्रियाला आता फोन आलाय बरं का साक्षीला. कदाचित प्रियाने फोन सायलेंटवर केला लगेच, आणि आता प्रिया तो फोन रिसीव्ह करते आणि साक्षी दाराबाहेर आलेली असते बरं का. प्रिया विचार करते, बापरे आता ही साक्षी आली वाटतं, काय करणारे देवासच ठाऊक. ही सगळी दृश्य अंधारात आहेत, तुम्हाला दिसत नसतील तर मोबाईलचा ब्राईटनेस वाढवा. प्रिया आता अलगदपणे तिच्या अंथरुणातून उतरत असते, तेव्हा अश्विन नेमका इकडच्या कुशीहून तिकडे होतो. जरा सस्पेन्स वाढवला त्यांनी. प्रिया घाबरत असते तेव्हा दार उघडायला. आता प्रियाला हे कळतंय बरं का, हे सगळं तिच्या अंगलट येणार आहे. असली घाबरलीये प्रिया सुद्धा. प्रिया आता जाऊन दरवाजा उघडते. साक्षी तिच्यावर ओरडते, काय ग ए प्रिया, तुला सांगितलं होतं ना दरवाजा उघडा ठेव, का नाही उघडा ठेवलास दरवाजा, कशाला लॉक केलास, मला कॉल करावा लागला ना तुला. प्रिया प्रिया म्हणते, अगं ए साक्षी, दार उघडं ठेवलं असतं तर जास्ती प्रॉब्लेम झाला असता, मला माहित होतं तू येणार आहे, म्हणूनच मी जागी आहे ना, उघडलं ना तुझ्यासाठी दार. साक्षी म्हणते, अस्मिताची खोली कुठे आहे? प्रिया म्हणते, काय अस्मिताची खोली कुठे आहे, बोल प्रिया. प्रिया म्हणते, अगं मागच्या बाजूला आहे. पण साक्षी तुला अस्मिताची खोली का हवी आहे? साक्षी तिला म्हणते, तू जा इथून प्रिया, तुझं काम झालंय. आता प्रिया तिचा हात धरते आणि म्हणते, ए साक्षी, मला सांग तुला काय काम आहे अस्मिताच्या खोलीत, आणि हे मास्क बिस्क लावून तू का आलीस रात्रीच्या आमच्या घरी, काय करणार आहेस तू अस्मिताला? आता साक्षी म्हणते, मी अस्मिताला संपवायला आली आहे. प्रिया मोठ्याने ओरडते, काय? साक्षी तिचं तोंड दाबते आणि म्हणते, ए प्रिया शांत बस, आवाज करू नकोस, चुपचाप तुझ्या खोलीत निघून जा, सकाळी कोणाचा चाळ येईपर्यंत अजिबात तुझ्या खोलीतून बाहेर निघायचं नाही. प्रिया तिला रोखते बरं का आणि म्हणते, प्रिया आता साक्षीचा हात बाजूला करते आणि म्हणते, ए साक्षी वेडी आहेस का? अगं नाही 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 नाही, असं नाही करायचं, अगं अशी खून वगैरे करणाऱ्यातली तू नाही आहेस ग साक्षी, अगं असं नाही करायचं, अगं तू एकाच खुनाची शिक्षा एवढी भोगतेस आणि आता दुसरा खून. साक्षी म्हणते, गप्पा बास प्रिया, मी माझ्या सचिनसाठी काहीही करू शकते, कुठल्याही थराला जाऊ शकते मी, माझं प्रेम आहे सचिनवर. ही अस्मिता बायको आहे ना सचिनची, तिला जिवंत राहून कसं चालेल? प्रिया आता स्वतःच्या तोंडात मारून घेते आणि म्हणते, ए बाई, अगं मी मूर्ख होते, तुला सांगितलं हे सगळं. ए साक्षी, हे सगळं माझ्यावर शेकेल ग. अगं ए साक्षी, तुला कळतंय का? अगं तू तू ना तू 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 आता जा, आपण काय करू, आपण अस्मिताचा आणि सचिनचा डिवोर्स करून टाकू, तू तू जा ग साक्षी. साक्षी म्हणते, ए प्रिया चल सरा, तू ऐकून घे, तू जर आत्ता तुझ्या खोलीत चुपचाप गेली नाहीस ना तर मी हे सगळं तुझ्यावर शेकवू शकते. प्रिया म्हणते, ए साक्षी गप्प बस, माझा काय संबंध आहे? साक्षी तिला म्हणते, मग आवाज बंद कर, आवाज बंद कर प्रिया. तू जर आता माझ्या मध्ये आलीस ना तर मी सायली अर्जुन पर्यंत हे पोहोचवेल की तू अस्मिताच्या जीवावर उठली होतीस. प्रिया म्हणते, ए बाई नाही नाही, मी नाही. साक्षी म्हणते, मग गपचूप तुझ्या खोलीत जायचं आणि मला माझं काम करू द्यायचं. चल प्रिया निघ. प्रिया आता आहे तशीच चालली जाते बरं का चुपचाप तिच्या खोलीत, आणि आता साक्षी अस्मितावर अटॅक करते. पण तेवढ्यात आता सायलीला आठवतं की उद्या उपवास आहे आणि साबुदाणा भिजू घालायचा राहिलाय. अस्मिता वाचली आहे प्रेक्षकांनो, डोंट वरी, हे मी तुम्हाला आधीच सांगते. पण तो जो हल्ला आहे ना तो प्रचंड भयानक दाखवलाय त्यांनी. आज मालिका बघताना प्रचंड रिअलिस्टिक वाटलंय बरं का, खूप भारी दाखवली आहे आज ठरलं तर मग ही मालिका. साक्षी अस्मिताच्या खोलीकडे गेली आहे. इकडे सायली म्हणते अर्जुनला, अगं बाई मी आलेच. अर्जुन म्हणतो, आता कुठे चालली आहेस तू? सायली त्याला म्हणते, अहो तुमच्या नादात ना साबुदाणा भिजू घालायचा राहिलाय, अहो उद्या पूर्णाजींना उपवास आहे. अर्जुन म्हणतो, माझ्या नादात? ए बरं आहे तुझं सायली, स्वतः काहीतरी विसरतेस आणि मला ब्लेम करतेस. नाही चैतन्य आणि तू जास्ती काम करताय ना म्हणून तुला विसरायला होतंय. सायली म्हणते, चैतन्य भाऊजीचा काय संबंध, तुमचं काम मला जमते म्हणून पोटात दुखते का तुमच्या? अर्जुन म्हणतो, असं काही नाहीये. बरं सायली म्हणते, चला जाऊ साबुदाणा भिजू. अर्जुन म्हणतो, थांब ग, सध्या सायली सुभेदार कोण आहे? सायली सुभेदारचं काम मला करायला हवं ना, मी भिजवतो साबुदाणा. सायली म्हणते, अहो मला यायला हवं तुमच्या सोबत, नाहीतर तुम्हाला प्रमाण कसं कळेल, गावभर लोकांसाठी साबुदाणा भिजू घालाल तुम्ही.
पूर्णाजीचा उपास आहे फक्त उद्या. गाव जेवण घेतल्यासारखे तुम्ही 1 किलो साबुदाणा भिजवाल. चला मी येते प्रमाण दाखवायला. अर्जुन म्हणतो चालेल चला बायको. आता हे दोघं नवरा बायको गेले तिथे स्वयंपाकघरात. प्रेक्षकांनो, साक्षी आली आता अस्मिताच्या खोलीकडे. आता साक्षी खोलीमध्ये शिरते. अस्मिताने सचिनचा फोटो हातात घेतलेला असतो, म्हणजे अशी साईडला ठेवून ती झोपलेली असते. साक्षी गेल्या गेल्या अस्मिताचा हातातला फोटो बघते आणि आणखीन तिचा संताप होतो. हा जो थरार आहे ना तो त्यांनी प्रचंड रंगवलाय. रॅदर आज मालिकेमध्ये तुम्हाला 2-2 थरार बघायला मिळणार आहे. साक्षीचा हा अटॅक आणि रमेशला पकडलंय तो एक प्रसंग. आता इकडे अर्जुन सायली खाली आलेत आणि गप्पा मारत मारत ते खाली आलेत. साक्षी बघते अस्मिताकडे रागाने. अस्मिता बिचारी शांत झोपलेली असते. अर्जुन सायली आलेत किचनमध्ये. अर्जुन आणि सायली गप्पा मारत आलेत. अर्जुन म्हणतो जमलं हं बायको तुला. सगळ्या दिवसांसाठी तुला 100 पैकी 100 मार्क. ते हग डे वगैरे वगैरे जे काही होतं ना मस्त सेलिब्रेट केलं यार आपण. सायली म्हणते अगं बाई म्हणजे मला तुमच्यासारखं जमतंय ना. अर्जुन म्हणतो तसं काही नाही बरं का. फायनल रिझल्ट आपला बाकी आहे अजून. अर्जुन इकडे तिकडे बघायला लागतो. तेव्हा सायली म्हणते काय हो काय शोधताय. साबुदाणा का. अर्जुन म्हणतो कुठे कुठे साबुदाणा. सायली म्हणते शोधा ना. अर्जुन म्हणतो माहितीये का मला. तेवढ्यात आता इकडे साक्षीने अस्मितावर अटॅक केलाय. बापरे प्रेक्षकांनो, या अस्मिताची कधी डिलिव्हरी होईल ते हो बाबा. आता टेन्शनच यायला लागलंय. काय काय संकट येणार आहेत तिच्यावर देवासच माहीत. आणि आता साक्षीने ती उशी अस्मिताच्या चेहऱ्यावर दाबली आणि अस्मिता गुदमरतीये. इकडे अर्जुन सायलीच्या गप्पा मध्ये मध्ये दाखवल्यात त्यांनी. साबुदाणा भिजवताना अर्जुन सायलीला म्हणते उद्या प्रॉमिस डे बायको, लक्षात आहे ना. सायली म्हणते तुम्हाला सगळं आत्ताच लक्षात घ्यायचंय का. हो सरप्राईजेस देता ना तुम्ही. इकडे पुन्हा अस्मिताचा थरार रंगवलाय. साक्षी अस्मिताला मारायचा प्रयत्न करते. आता अस्मिताने खूप हुशारीने खूप जोर लावून ती उशी बाजूला सरकवली आहे बरं का. साक्षी आता अस्मिताला पुन्हा त्रास द्यायचा प्रयत्न करते. अस्मिता तिच्या चेहऱ्यावरचा मास्क ओढायचा प्रयत्न करते, पण विदिन अ सेकंड अस्मिताने तिला लात मारलीये पोटात आणि बाजूला सारलंय. अस्मिता हुशार आहे हा प्रेक्षकांनो. तेवढ्यात अस्मिता मोठ्याने किंचाळते आणि अर्जुन सायली अस्मिताच्या खोलीच्या दिशेकडे धावतायत. अर्जुन पटकन अस्मिताकडे जातो आणि सायलीने धरलंय साक्षीला. सायलीने साक्षीचे डोळे पाहिलेत. साक्षी आणि सायलीमध्ये झटापट होते खूप वेळ. साक्षी आता सायलीला जोरात धक्का मारते आणि पळून जाण्यात यशस्वी ठरते. सायली आता ओरडते अहो. आता अर्जुन म्हणतो सायली लवकर इकडे ये, अस्मिताही बेशुद्ध झालीये. अस्मिता अर्जुन आणि सायलीच्या नावाने अशी ओरडते आणि तिथेच बेशुद्ध पडते. अर्जुन तिच्या खोलीत यायच्या आतच हा सगळा थरार टीव्हीवर बघायला मिस करू नका प्रेक्षकांनो. जबरदस्त रिव्ह्यू दाखवलाय आजचा. मस्त एपिसोड आहे. आता सगळेच खोलीमध्ये आलेत अस्मिताच्या. आता अश्विन पटकन चेक करतोय अस्मिताला काय झालं वगैरे वगैरे. आता तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न होतोय. अश्विन म्हणतोय उठ अस्मिताई. अर्जुन म्हणतो उठ उठ अगं अस्मिताई काय होतंय तुला. प्रतापराव म्हणतात अरे पोरांनो काय झालं. अरे काय झालं अस्मिताला. सायली आणि साक्षीची झटापट फार जबरदस्त दाखवली आहे प्रेक्षकांनो. आता प्रतापराव विचारतात अरे पोरांनो काय झालं अस्मिताला. प्रिया पण तिथे आली आहे बरं का. अश्विन सारखा तिला शुद्धीवर आणतोय. पाणी दे पटकन दादा. आता बघा विचारतात प्रतापराव पुन्हा पुन्हा काय झालं रे पोरांनो. मग सायली सांगते अस्मिताताईंवर हल्ला झालाय. प्रिया मनातून सॉलिड घाबरलेली असते बरं का. सायलीने हे सांगितल्या क्षणीच प्रतापराव कल्पनाताई घाबरतात. आता प्रतापराव विचारतात अरे कोण होतं सायली, कोण होतं सायली, कोण शिरलं अस्मिताच्या खोलीत. अर्जुन म्हणतो नाही ना डॅड कळलंच नाही. मास्क होता त्याच्या चेहऱ्यावर. आम्ही इथे आलो धावत धावत तोपर्यंत ते पळून गेलेलं होतं माणूस. आता मात्र सगळेच घाबरलेत. सायली म्हणते अहो तो पुरुष नव्हता, मी पकडलं त्या बाईचे हात. तेवढ्यात प्रिया मनात विचार करते बापरे सायलीला कळलं की ती बाई आहे. पण नशीब चेहरा नाही पाहिला सायलीने. पण अस्मिता जिवंत आहे. बरं झालं आणखीन एक मुर्दा नाही पाडला त्या साक्षीने, असं प्रिया मनातल्या मनात विचार करते. आणि आता अस्मिता शुद्धीवर येत असते. अश्विन म्हणतो अस्मिताई बरं वाटते ना तुला. अस्मिताला आता खूप भीती वाटते बरं का. अर्जुन म्हणतो रिलॅक्स अस्मिताई रिलॅक्स. अगं तू बघितलं का त्या माणसाचा चेहरा, कोण होतं ते तुझ्यावर हल्ला करणारं. आता अस्मिता म्हणते नाही रे अर्जुन, माझ्या चेहऱ्यावर त्याने उशी दाबली रे, आता मला भीती वाटते. असं म्हणून अस्मिता रडायला लागते. सायलीला कळेच ना, कोणालाच कळे ना अस्मितावर कसा हल्ला होऊ शकतो. अश्विन म्हणतो ताई तू घाबरू नकोस. प्रतापराव म्हणतात बापरे हे सगळं भयंकर आहे. आपल्या अस्मिताने कोणाचं काय वाकडं केलंय, कुणी आणि का हल्ला केला असेल. सगळेच जण विचार करायला लागतात. मालिकेमध्ये असले ट्विस्ट घेतले ना प्रेक्षकांनो. उद्याच्या भागात तर साक्षी आणि सायली समोरासमोर आहेत पुन्हा एकदा. अर्जुन म्हणतो ती व्यक्ती आपल्या घराच्या मेन डोर मधनं बाहेर कशी काय गेली
हेच कळत नाहीये, दरवाजा कसा काय उघडा राहिला. आता प्रिया लगेच म्हणते, सायली होती बाहेर, सायली मला चौकशा करत होती ना ऍसिडिटीसाठी, सायलीच होती शेवटची हॉलमध्ये, मला लेक्चर दिलं हिने ऍसिडिटीवर आणि गेली खोलीत. सायली म्हणते, प्रिया मी नेहमीसारखं दार व्यवस्थित लावलं होतं बरं, पण नंतर कोणी उघडलं दार. आता मात्र सगळ्यांनाच टेन्शन आलंय आणि प्रिया मनातून चांगलीच घाबरली आहे. प्रेक्षकांनो, आता इथून पुढचा सीन लगेच सकाळचा दाखवलाय त्यांनी. सायली, सगळेच जण बसले टेबलवर. प्रतापराव विचारतात, बरी आहे का अस्मिता आता? सायली म्हणते, हो बाबा बरी आहे. आणि त्यांच्या खोलीत झोपल्यात त्या. कल्पनाताई म्हणतात, बाई काल जे झालं ना ते जरा भयंकरच होतं. अस्मिताला आपल्या काही झालं असतं म्हणजे. प्रिया तिथेच आहे बरं का, मुद्दाम यांचे बोलणे ऐकतीये. अर्जुन म्हणतो, मॉम असं काही बोलू नकोस ग. प्रतापराव म्हणतात, देवाचे आभार मानायला हवे आपण, आपल्या अस्मिताला काही झालं नाही, देवाचीच काहीतरी कृपा. अर्जुन सायली ऐन वेळेवर धावत आले. कल्पनाताई म्हणतात, पण आपण पोलीस कंप्लेंट करायला हवी. काय रे अर्जुन, तू केली ना कंप्लेंट? अर्जुन म्हणतो, म्हणजे काय मम्मा, मी केलीये कंप्लेंट. आता तू बघच, ही जी कोणी बाई आहे ना तिला कसा धरतो मी. लगेच प्रिया म्हणते, नाही नाही, मला असं वाटतंय की ती बाई नसावी, पुरुष वगैरे असावा. नाही म्हणजे चोरी करायच्या उद्देशाने कोणी शिरू शकतं ना, नाहीतर आपल्या घरात कोणी कशाला येईल. याआधी सुद्धा बऱ्याचदा चोर येऊन गेलेत आपल्या घरात. प्रिया असं पुढे काही बोलणार तेवढ्यात सायलीला आलाय चैतन्याचा फोन. सायली म्हणते, बोला चैतन्य भाऊजी, आलात का तुम्ही? चैतन्य म्हणतो, हो अगं वहिनी, मी बाहेरच आहे, आपल्याला तिथे पुन्हा जायचं, आपल्याला बिल्डरच्या ऑफिसमध्ये जायचंय ना. अर्जुन म्हणतो, हो सायली तू जा चैतन्य सोबत, मी आहे अस्मिता बरोबर, काळजी नको करूस. सायली म्हणते, आलेच मी चैतन्य भाऊजी हं. असं म्हणून ती फोन ठेवते. पण सायलीचा काही पाय निघत नसतो घरातनं. कल्पनाताई म्हणतात, सायली तू काळजी करू नकोस, अस्मितासाठी काळजी नको करूस, आम्ही आहोत सगळे अस्मिताजवळ, तू जा. अर्जुन म्हणतो, हो सायली तू जा, आम्ही आहोत, डोंट वरी. सायली आता निघाली आहे बरं का. प्रियाला पण आता तिच्या मागे मागे जायचंय. आता प्रिया मागे जाऊन काय करणार होती बरं, काय उखाडणार होती त्या रमेशचं. पण उगाच आपलं तो धरला गेला की नाही याची तरी माहिती कळाली असती ना तिला. ती आता सायली जाता क्षणी सायलीच्या मागेच जायला लागते. पण कल्पनाताई तिला हटकतात आणि म्हणतात, तन्वी तू कुठे ग निघालीस? प्रिया म्हणते, ते माझा घसा बरा नाहीये ना अजून, अश्विनच्या हॉस्पिटलला चालली आहे. मग प्रतापराव म्हणतात, तुला दिलेत ना अश्विनने कालच औषधं, अगं ते औषधं तर घेऊन टाक आधी. प्रिया म्हणते, नाही बाबा ते घसा दुखतोय खूप दुखतोय, मी हवं तर गेल्यावर तुम्ही अश्विनला फोन करा, मी तिथे आहे की नाही विचारायला. प्रतापराव म्हणतात, जा ग बाई, काही गरज नाहीये. सायली गेल्या क्षणीच लगेच प्रिया तिच्या मागे गेली आहे. पण आता अर्जुनला काळजी वाटते सायलीची आणि एकीकडे त्याला अस्मिताची पण काळजी वाटते. अर्जुन मनात विचार करतोय, सायली म्हणते ते बरोबर आहे का? खरंच अस्मिताईवर हल्ला करणारी बाई असेल का? खरं तर प्रेक्षकांनो, हे जाणून घ्यायला आता काही विशेष वेळ लागणार नाहीये. अस्मितावर हल्ला सचिनच्या गर्लफ्रेंडने वगैरे केला असावा असं यांना नक्कीच कळू शकतं. पण आता इकडे बघा प्रेक्षकांनो, काय काम करतात यार या मालिकेतले कलाकार, अप्रतिम, अमेझिंग. आता ही साक्षी प्रचंड संतापलेली असते, घरातल्या वस्तू फेकजोग करत असते, तिच्या मनासारखं झालेलं नाहीये ना, काचेचे ग्लास फोडत असते. सचिन घाबरतो ना तिला, तो म्हणतो, काय झालंय तुला सॅम, फेकाफेकी का करतेस? अगं शांत हो. साक्षी मोठ्याने आरडाओरडा करते. साक्षी आता अनकंट्रोल झाली आहे. सचिन म्हणतो, अगं काय झालं, तू काल रात्री मैत्रिणी बरोबर गेली, कोणासोबत भांडली का तू? ए सॅम, अगं काय झालं सांग. आता साक्षीला अस्मिताच्या हातातला तो फोटो आठवतोय, सचिनचा आणि अस्मिताचा. तो फोटो आठवून आठवून साक्षी अजून किंचाळत असते आणि सचिनला म्हणत असते, सोड सोड मला. सचिन म्हणतो, अरे यार काय झालंय, बोल सॅम, शेअर कर मला. अरे यार काय करतेस असं वेड्यासारखं. तो सचिन तिला धरायचा प्रयत्न करतो, ती त्याला लोटायचा प्रयत्न करते. आता एका पॉइंटला तो तिला धरतो पुन्हा बरं का आणि म्हणतो, शेअर मी सॅम प्लीज. तेवढ्यात त्याला अस्मिताचा फोन आलाय बरं का सचिनला. सचिन दचकतो आणि साक्षीकडे बघायला लागतो. साक्षीला कळतं की याला अस्मिताचाच फोन आला असेल. आता तो फोन कट करतो बरं का अस्मिताचा. साक्षी त्याला विचारते, कोणाचा फोन आहे? सचिन म्हणतो, अगं जरा कामाचा फोन आहे का? कामाचा फोन आहे माझ्या. अगं तू बस ना, ये ना, शांत हो, तुला पाणी देतो मी. साक्षी त्याला सारखी विचारत असते, कोणाचा फोन आहे सचिन? सचिन म्हणतो, अगं माझ्या कामाचा फोन आहे, अगं तू बस ना सॅम, रिलॅक्स हो प्लीज. सारखा फोन येत असतो त्याला अस्मिताचा. तो पुन्हा कट करतो. आता सचिन म्हणतो, अगं सॅम प्लीज प्लीज बस ना,
अस्मिताचा फोन कट करून साक्षी आता शांत व्हायचा नुसता प्रयत्न दाखवते बरं का सचिनला. पण आता हा सीन पुढे बघण्यासाठी आपल्याला उद्याची वाट बघावी लागेल. इकडे आता सायली आणि चैतन्य पोहोचलेत त्या कन्स्ट्रक्शन साईटला. तिथे ते चौकशी करायला लागतात. पुन्हा एकदा रमेशचं स्केच दाखवतो चैतन्य तिथे त्या रिसेप्शनिस्टला आणि म्हणतो, हा माणूस इथेच नोकरी करतो ना? आता ती बाई म्हणते, नोकरी नाही करत, पण या रमेशला तुम्ही का शोधताय? सायली म्हणते, अच्छा तुम्ही ओळखता का यांना? ती बाई म्हणते, ओळखत नाही, पण हे सिमेंट आणि रेतीचं कॉन्ट्रॅक्ट देतात आमच्या साईटवर. सायली म्हणते, मग यांच्या कंपनीचं ऑफिस किंवा ॲड्रेस देताल का? ती बाई म्हणते, ते 10 मिनिटापूर्वी आले होते आता इथे, थांबा मी बघते जरा. असं म्हणून आता ती बाहेर बघायला लागते आणि म्हणते, ते बघा ते चाललेत रमेश. आणि आता तो रमेश एका 800 मध्ये जायला लागतो बरं का. सायली बघते रमेश आणि चैतन्य सायली त्याच्या मागावर जातात. सायली आणि चैतन्य रमेशचा पाठलाग करताय आणि सायली चैतन्याचा पाठलाग करते प्रिया रिक्षातनं. आता हा थरार खूप वेळ रंगवलाय बरं का. सायली आणि चैतन्य त्या रमेशच्या पाठीपाठी जातात. इथून पुढे दाखवलाय अर्जुनचा सीन. अर्जुन विचार करायला लागतो, सायली एकटीच गेली आहे तिथे साईटवर, चैतन्य आहे तसा सोबत, पण अजून सायलीचा काही फोन आला नाहीये. सायली ठीक असेल ना? मला असं रेस्टलेस का फील होतंय? मला का वाटतंय की सायलीला माझ्या मदतीची गरज आहे? असा विचार करतो तो आणि लगेच निघालाय बाहेर जायला. कल्पनाताई त्याला विचारतात, अरे बाबा कुठे निघालास अर्जुन? अर्जुन काहीच न बोलता बाहेर चालला जातो, म्हणजे सायलीच्या पाठीपाठी तोही जातोय. आता एकीकडे सायली चैतन्य, त्यांच्या मागे प्रिया, प्रियाच्या मागे अर्जुन, असा थरार रंगतोय बरं का. चैतन्य सायलीला म्हणतो, मी इन्स्पेक्टर सावंतांना कळवतो. चैतन्यने सावंतला कळवलंय की तुम्ही लवकर पोहोचा मी दिलेल्या ऍड्रेसवर, कारण तो रमेश सापडलाय. मी आणि सायली वहिनी त्याच्या मागावर आहोत, लवकर पोहोचा. आता इकडे अर्जुनही निघालाय सायलीच्या पाठीपाठी, प्रिया सायलीच्या पाठीपाठी. अरे बापरे, मजा आली हा प्रेक्षकांनो आजचा एपिसोड बघताना. म्हणजे खूप दिवसांनी ना खूप भारी इंटरेस्ट रंगलाय आज एपिसोडमध्ये. प्रिया रिक्षात आहे. प्रिया विचार करते मनातल्या मनात, सायली आणि चैतन्य तिथे पोहोचायच्या आधी मला त्या साईट मॅनेजरचं, त्या रमेशचं तोंड बंद करायला हवं. प्रिया रिक्षावाल्याला सांगते, जोरात रिक्षा पळव. आता चैतन्य आणि सायली पोहोचलेत त्या रमेशच्या मागे मागे. त्या रमेशची गाडी त्याच ऍड्रेसवर पोहोचली आहे जिथे काल सायली आणि अर्जुन गेले होते. चैतन्य पण होता बघा, छत्री घेऊन बोलत होते ना अर्जुन सायली त्याच ऍड्रेसवर. सायली म्हणते, अरे हा माणूस इथेच आलाय, काल तर या घराला कुलूप होतं. चैतन्य म्हणतो, चल आतमध्ये जाऊन बघूयात वहिनी. आता गेल्या गेल्या यांनी दार वाजवलंय. तो माणूस दार उघडतो आणि म्हणतो, तुम्ही? आता हे नाही कळलं बरं का मला की तो रमेश सायली आणि चैतन्याला बघून का घाबरला. म्हणजे यांच्यामध्ये थोडीशी चौकशी सुद्धा दाखवलेली नाहीये. आता मात्र इकडे बाहेर प्रिया पण पोहोचली आहे, टेन्शन आलंय तिला आणि जोरात हल्ला होतो बरं का प्रेक्षकांनो. आणि चैतन्य आणि त्या रमेशची खूप झटापटी होते बरं का. आता तो माणूस आहे ना जरा हावी होतो चैतन्यावर. फायटिंग करत असताना त्या रमेशने चैतन्याला जोरात असं आपटलंय, त्याचं डोकं भिंतीवर आपटलंय, त्यामुळे चैतन्य बेशुद्ध झालाय. सायली तिथेच घाबरते. आता मात्र त्या रमेशने सायलीकडे मोर्चा वळवलाय. रमेश आता चाकू घेतो आणि सायलीवर हल्ला करायला जातो. सायलीने खूप असं मस्त प्रसंगावधान साधलंय बरं का आणि तिथे असलेला एक रुमाल हातात घेतलाय आणि त्या रमेशच्या हाताला झटका दिलाय आणि जोरात जसं चैतन्याचं डोकं त्याने आदळलं होतं ना, सायलीने सुद्धा एक्झॅक्टली तसाच प्रतिकार केला या रमेशचा. रमेश बऱ्यापैकी जरा ओल्ड एज माणूस दिसतोय बरं का. सायलीने तो हल्ला परतवला आणि तिच्या हातात असलेला तो जो मोठा रुमाल आहे ना, तो त्या रमेशच्या गळ्याला असा फास आवळला. त्याचं डोकं आपटल्यामुळे तोही आता जरा गुंगीत गेलाय, म्हणजे बेशुद्ध झाल्यासारखाच झालाय. तेवढ्यात पोलीस पोहोचले सुद्धा आणि या रमेशला अटक केली सुद्धा. बापरे, एवढा रंगवलाय हा थरार प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड टीव्हीवर बघायला मिस करू नका. ठरलं तर मगचा महाथरार. खरं तर त्यांनी हा प्रोमो रिलीज करायला हवा होता. सायलीने त्या रमेशला काय टक्कर दिली आहे. प्रिया सुद्धा बाहेर पोहोचलेली असते, पण तेवढ्या तिथे पोलीस पोहोचले त्यामुळे प्रिया लपते आणि घाबरते. सायली तिथे फोन पण करते त्या सावंतांना की तुम्ही कुठे आहात, लवकर या. आणि त्या पोलिसांच्या पाठीमागेच लगेच अर्जुन पण पोहोचलाय. हा थरार खूप भारी आणि फास्ट दाखवलाय त्यांनी. बापरे, आता मात्र अर्जुनला पाहून, पोलिसांना पाहून प्रियाने तिचा पाय काढता घेतलाय तिथून. आता त्या रमेशला अटक केली आहे बरं का त्या सावंतांनी. आता सायली खूप घाबरलेली असते जरा. तेवढ्यात अर्जुन पण पोहोचतो आणि आता अर्जुनला सांगतात ते इन्स्पेक्टर, आम्ही याला घेऊन जातोय. आणि मग अर्जुन सायलीला विचारतो, बरी आहेस ना सायली? तो रमेश मोठ्याने आरडाओरडा करत असतो, मला का पकडताय तुम्ही, का का कशासाठी पकडताय, का का पकडताय. म्हणजे इतक्या वेळ फायटिंग का केली त्याने हे समजलंच नसावं त्याला. असो, आता इकडे सायली विचारते, काय हो तुम्ही आलात, बरं झालं.
आता अर्जुन चैतन्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो. सायली सांगते अर्जुनला, चैतन्य भाऊजी बेशुद्ध झालेत. अर्जुन कसाबसा चैतन्याला शुद्धीत आणतो आणि विचारतो, बरं वाटतंय का रे तुला चैतन्य? चैतन्य म्हणतो, हो अरे अर्जुन बरं आहे. त्याने जोरात डोकं आदळलं रे, त्यामुळे जरा अनकॉन्शियस झाल्यासारखं झालं होतं. अर्जुन म्हणतो, सायली काय ग? अगं मला टेन्शन आलं होतं. असं वाटत होतं की तुला माझी गरज आहे. काहीतरी प्रॉब्लेम मध्ये अडकली आहेस तू. सायली किती घाबरलो होतो ग मी. सायली अर्जुन दोघेही इमोशनल होतात आता. आणि चैतन्य सुद्धा. चैतन्य म्हणतो, अर्जुन कळलं हं तुला? मग अर्जुन सायलीला म्हणतो, बायको मी जेव्हा घराबाहेर असतो ना तेव्हा तुला किती टेन्शन येत असेल हे मला आज कळलंय. म्हणजे काळजी करणाऱ्या माणसाला एक सिक्स सेन्स असतो बरं का बायको. त्याच्यामुळेच आपण आपल्या माणसावर संकट येणारे हे आधीच ओळख. चैतन्य अर्जुनला म्हणतोय, अरे अर्जुन यालाच तर प्रेम म्हणतात ना. आता नकळतपणे अर्जुन सायलीने प्रॉमिस डे सुद्धा साजरा केलाच. अर्जुन सायलीला सांगतोय, हे बघ सायली, मी तुला आज प्रॉमिस डेच्या दिवशी प्रॉमिस करतोय, तुझ्यावर मी कधीही कुठलंही संकट येऊ देणार नाही. मी असेपर्यंत तुला काहीही होऊ देणार नाही. तुझ्यावर येणारं प्रत्येक वार मी झेलणार. सायली म्हणते, अहो मी पण तुम्हाला आज वचन देते, तुमच्या प्रत्येक सुखदुःखात मी कायम तुमची साथ देईल. असं म्हणून दोघे एकमेकांना मिठी मारतात आणि चैतन्य टाळ्या वाजवतो. आणि आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. आता पुढच्या भागात आणखीन भारी प्रोमो तुम्ही बघताय. आता सायलीने आणि अर्जुनने मिळून त्या हल्ला करणाऱ्याची कंप्लेंट केली आहे. आणि आता ते इन्स्पेक्टर म्हणतात, कोण होतं ते, स्त्री की पुरुष? अर्जुन म्हणतो, हे CCTV फुटेज आहे, त्यात चेहरा स्पष्ट दिसत नाहीये, पण बघा काही क्लू मिळतोय का? सायली म्हणते, चेहरा दिसत नसला तरी कळतंय ना ही बाई आहे. तेवढ्यात साक्षी आली आहे तिथे वकील बनून महिपत शिकरेला भेटायला. आणि सायली साक्षीला पाहते. पाहता क्षणी सायलीने साक्षीला जवळपास ओळखलंय. प्रेक्षकांनो दोघी समोरासमोर आहेत. मजा येणाऱ्या उद्याचा एपिसोड बघायला. प्लीज प्रेक्षकांनो, खूप मोठे मोठे एपिसोड दाखवत आहेत, त्यामुळे रेकॉर्डिंग करायला वेळ लागतोय मला. रेकॉर्डिंग सेव्ह व्हायला सुद्धा वेळ लागतो. व्हिडिओचं ॲव्हरेज मोठं आहे ना म्हणून. सोमवार ते शुक्रवार आपल्याला हे मोठे एपिसोड बघायचे आहेत आणि शनिवार रविवार अर्धा तासाचा एपिसोड बघायचा आहे. चला तर मंडळी, निरोप घेते. ऑलरेडी खूप मोठा व्हिडिओ झालाय. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. टीव्हीवर बघायला मिस करू नका. ठरलं तर मग प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा हं मंडळी. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.